नमस्कार मित्रांनो, मी किशोर शहापूरकर, वास्तू आणि ज्योतिष सल्लागार आपणा सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आपण लास्ट व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये तुमच्या राशीचं नुसार तुमचं आद्याक्षर कसं आणि त्यानुसार तुमची रास कोणती हे ओळखायचं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे 12 राशी आहेत पूर्ण, त्या 12 राशीचे तुमचे स्वभाव आणि 12 राशींचे तुमचे गुण आणि दोष हे तिन्हींचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमची रास कोणती आहे हे तर कन्फर्म कळेलच. त्याचबरोबर ज्यांना रास माहिती आहे आपली, आपण त्या पद्धतीनुसार तुम्ही बघू शकता की तुमच्या राशीचे तुमचे गुण काय आहे, दोष काय आहेत, स्वभाव कसा आहे, आपण काय गोष्ट केली पाहिजे, काय नाही केली पाहिजे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता सर्वात प्रथम 12 ज्या आपल्या राशी आहेत ज्योतिषशास्त्रानुसार, पहिली जी रास आहे ती मेष रास आहे, दुसरी आहे वृषभ, तिसरी आहे मिथुन, चौथी आहे कर्क, पाचवी आहे सिंह, सहावी आहे कन्या, सातवी आहे तूळ, आठवी आहे वृश्चिक, नववी आहे धनु, दहावी आहे मकर आणि 11वी आहे कुंभ आणि 12वी आहे मीन रास. तर आता आपण पाहूया पहिली रास जी आहे मेष. आता या मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. आता मंगळ असल्यामुळे कसं आहे की ह्या राशीमध्ये जे स्वभाव आणि गुणधर्म आहेत ते आता तुम्हाला सांगतो. त्यामध्ये कसं आहे, तुमचा गुण जर बघितला तर तो आहे धाडसी वृत्ती. म्हणजे मंगळाची जी धाडसीपणा आहे तो या राशीमध्ये ऑटोमॅटिक मिळतो आपल्याला. म्हणजे या राशीचे व्यक्ती कोणतीही गोष्ट करताना त्यांना धाडस भरपूर असतं आणि धाडसी वृत्तीने आक्रमकतेच्या जोरावर हे एखादी गोष्ट साध्यही करून टाकतात. त्यानंतर हे पराक्रमी असतात. पराक्रम म्हणजे यांचा असा की कोणतेही काम करायचं म्हणलं तर पूर्णपणे कर्तृत्वानुसार लास्टपर्यंत हे काम पूर्ण करायचं, असे हे पूर्ण करणारी रास आहे. आता या राशीचं जर आपण बघितलं तर त्याचं चिन्ह म्हणजे त्याची जी आकृती दिलेली आहे ती आहे मेंढा. आणि मेंढा आकृती असल्यामुळं काय होतं की ह्यांना एखाद्या कामामध्ये जी आवड निर्माण झाली की ती कंटिन्युअसली त्या कामामध्ये आवड निर्माण करतात आणि पूर्णपणे ते काम करून टाकतात. त्यानंतर हे स्वतंत्र प्रिय, यांना ह्या राशीचे व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र प्रिय त्यांना असतं, की जसं की कोणत्याही गोष्टी कोणाच्याही दबावात न थांबणं, न राहणं ह्यांना आवडतं. म्हणजे ह्यांना प्रत्येक वेळेस स्वावलंबी क्षेत्रामध्ये म्हणजे स्वतः खूप स्वावलंबी पद्धतीने काम करतात. त्यानंतर जसं मंगळाचं जे कर्तृत्व आहे तेही या राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जे मेष राशीचे व्यक्ती जे आहे ते पूर्णपणे आपलं कर्तव्य आणि पूर्ण एकनिष्ठेने कर्तृत्व पूर्ण करणारी ही रास आहे. त्यानंतर क्षत्रिय वृत्तीची रास आहे. क्षत्रिय वृत्ती म्हणजे लढाऊ वृत्तीची रास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही श्रम करणारी रास आहे. ह्या राशीतले सर्व व्यक्ती जर बघितलं आपण तर पूर्णपणे श्रम करणारी ही रास आहे. त्यानंतर या राशीचं आणखीन एक प्रभावी क्षेत्र जर म्हणलं तर ही राशीचे व्यक्ती शूर आणि करारी बाणा यांच्याकडे असतो. म्हणजे कोणतीही गोष्ट करायचं म्हणलं तर बिनधास्तपणे कोणाचा कसलाही विचार न करता ही त्या गोष्टीमध्ये त्या कामामध्ये कार्य करण्यात पूर्णपणे स्वतःला झुकून देते. हे झाले या राशीचे गुण. आता या राशीचे प्रत्येक राशीचे गुण आणि दोष आपण पाहणार आहोत. आता या जर मेष राशीचे हे गुणधर्म झाले, यानुसार व्यक्ती कशा पद्धतीने काम करतो, कशा पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे हे आपण बघितलं. आता या काही प्रत्येक राशीमध्ये दोष आहेत, तर या राशीमध्ये पण एक थोडेफार दोष आहेत. तर मेष राशीचे दोष आपण आता बघणार आहोत. तर मेष राशी कशी की थोडी ह्या राशीची व्यक्ती अस्थिर स्वभावाचे असते. म्हणजे एखादं काम करायचं म्हणलं तर ते पूर्णपणे स्थिर त्या कामामध्ये नसतात. सुरुवात करतात, त्यानंतर थोडं कालांतराने ते काम करत राहतात आणि नंतर पुन्हा माइंड चेंज होतं, त्यानंतर प्लॅन चेंज करतात आणि ते काम सोडून देतात. म्हणजे एकाच ठिकाणी एका गोष्टीवर ते ठाम नसतात. चंचल स्वभावाची रास आहे मेष रास. प्लस एकदम गतिशील रास दिलेली आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट त्यांना अर्जंट पाहिजे असते. आज काम केलं तर उद्या त्याचं फळ लगेच मिळालंच पाहिजे, अशी ही रास आहे. त्यानंतर ह्या राशीचा आणखीन एक दोष जर बघितला आपण की ह्यांना स्वतःचं असं ठाम मत नसतं. हे स्वतःचं ठाम नसतं. एखाद्याचा जो विचार त्यांना आवडला तर त्याच विचारामागे ते काम करत राहतात. म्हणजे एका मागे कंटिन्युअसली चालत राहतात. ते पुढचा मागचा म्हणून ते विचार करणार नाही आणि स्वतःचं काही मत नसतं यांचं. एक म्हणजे आंधळेपणाने एका मागं सतत चालत जाणं हे या राशीचं दोषमध्ये आपण एक पाहू शकता. आणि ह्यात ही अग्नितत्वाची रास आहे मेष रास. त्यामुळे कसं आहे की ह्या राशीचे व्यक्ती जे आहेत
हे स्वभावाने खूप रागीट आणि आक्रमक वृत्तीचे राहतात. स्वतःचंच खरं मानणारी ही अशी रास आहे आणि ह्या राशीला हुकुमशाही खूप आवडते. तर असे आपण बघितलं मेष ह्या राशीचे गुण आणि दोष. आता दोष आपण का पाहतो, प्रत्येक राशीचे दोष आपण पाहतो, म्हणजे तुम्ही म्हणता की हा किशोर आपल्याला गुण पण सांगतो आणि दोष पण सांगतो. दोष का सांगतो याच्या मागचं कारण तुम्ही समजून घ्या. कारण आपले दोष जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या दोषाचं निराकरण कसं करायचं, त्या दोषापासून कशी मुक्ती मिळवायची याचा आपण जास्त करून अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे मी गुण आणि दोष दोन्ही सांगतो.